तर आपला अलिबाग मधला आजचा दुसरा दिवस चेकआउट तर केला आहे. बाकी जेवण खूप छान होतं. आपण पोहोचलो आता नागाव बीचला. ते ऊन आहे. आम्ही आता राईड घेतली. मी आणि रोहन दादाने राईड घेतली. बापरे काय गर्दी ही. मित्रांनो, तर आपला अलिबाग मधला आजचा दुसरा दिवस. आता आपण चेकआउट तर केला आहे आणि आपल्या बॅग्स खाली ठेवल्यात. आपण सध्या जाऊया नाश्त्यासाठी बाहेर आणि त्यानंतर थोडं बाहेर भटकूया. ऊन भरपूर आहे. इच्छा तर नाही आहे, भटकावं लागेल थोडंसं. सगळ्यासोबत आहे भटकून आणि मग आपण घरची वाट बघूया. ठीक आहे. आता आपण सध्या हे जे आम्ही जिथे स्टे केलं त्यांच्याशी बोलूया. त्यांच्याशी आपण म्हणजे तुम्हाला मी सांगतो की इकडे कसं काय रेट वगैरे काय म्हणजे तुम्हाला इकडे आल्यावर सोयीस्कर पण. आपल्याला रात्री यांनी जेवण प्रोव्हाइड केलं. बाकी जेवण खूप छान होतं. रात्रीचं. त्या काकांनी खूप पहिले तुमचं नाव काय काका? शिवाजी कांबळे आहे ना. आपल्याला जर इकडे अलिबागला आले तर आपल्याला यांची खूप मदत होते आणि मेन म्हणजे हे दादा आपले. मी यांचा नंबर आपल्या लिंकला खाली टाकेल. अलिबागला वर्सोळी बीचच्या जवळच त्यांचं घर आहे. तुम्ही इथं स्टे करू शकता. ठीक आहे. आणि जे काही रेट्स असतील ते तुम्ही तो नंबर देईल त्यांच्याशी कॉल करून बोलून घ्या. ठीक आहे. चला आता बाहेर निघूया आपण. रोहित घालण्याचं कारण म्हणजे ऊनच तेवढं आहे. चेहरा खराब होतो शाप. तू लास्ट शेड आहे तुझी, त्याच्याहून डार्क नाही होऊ शकणार. एक मिनिट माझं मला काय नाश्ता ना. नाश्त्याला चला ना. तिथं शॉपच्या इथं आहे एक दुकान आहे चांगलं. वडापाव चांगली मिळते. चांगली मिळते. आपण आता जरा नाश्ता करायला जाऊया आणि तुम्हाला जरा अलिबाग दाखवतो. चला. मजा आहे मजा आली मस्त मजा आली. आता मेवना बघतो मध्ये मी टाकतो. काय जॅझ ब्लू. जहाज पाण्यात तरंगलं दादा. ऍक्च्युली असं झालंय की ते जहाज आणि ब्लू पियाले तिथे जरा सर्व आता ब्लू दिसतोय आणि ते ब्लू बसले. नाश्ता झाला आपला. आता आपल्याला पलटीची वाट पकडायची. बघू कुठं फिरायला जायचंय. जाऊया. आपण आता पोहोचलोय नागाव बीच जवळ आणि आज म्हणजे आपल्या दुसऱ्या दिवसाचा सेकंड बीच आहे. आपण काल वर्सोळीला भटकत होतो. आपण काल नागाव अवॉइड केलं कारण नागावला खूप गर्दी असते. आता बघू नागावला फेरफटका मारून जेवण करून आपण घरी जाऊ. पण आता सध्या बीचचा जरा आनंद घेऊया. चला. तर आपण पोहोचलो आता नागाव बीचला. वर्सोळीपेक्षा इथे जास्त क्राऊड आहे. हा फेमस आहे. ए संधूबाई लिंबू सरबत घे. लिंबू सरबत आहे बघ तिथं. हे बाबा समोर आहे बघ. जा भाई पिझ्झा जा पिझ्झा. चला या. लेट्स गो. गोळा घ्या. इथं पण तोच आहे. लिंबू पाणी घेतो. इथं हॉटेल्स भरपूर आहेत. लिंबूचं प्लेन लिंबू सरबत. लेमन जस कोण. बापरे काय गर्दी ही. कालचा बीच बरा होता वर्सोली. मित्रांनो खूप म्हणजे खूप गर्दी आहे. सॉरी हवा आली पाट्याला. खूप गर्दी आहे. कालच्या बीचवर मी सकाळी गेलो म्हणजे दुपारी पण आम्ही राऊंड मारला ना. एवढी गर्दी नव्हती. केवढी गर्दी आहे अफाट. गर्दी. जू बीच जू बीचला आल्याची फिलिंग आली आहे. डेंजर काम हाय र. रोंदा वेलकम टू जू बीच. तेव्हा तिथपर्यंत लोक आहेत.
तिकडे दिसत काय तिथपर्यंत लोक आहेत. हो माझ्या मित्राचं गाव आहे मुनगे आचरेला. घरापासून 10 मिनिटावर बीच आहे. एवढा भारी ना दादा, क्लास क्लीन बीच. सेकंड थिंग गर्दी नाही, त्यांच्याच गावातले लोक असतात. मजा येते. आणि काय याने पिक्चर मधला फिलिंग घेतला काय घोड्यावर बसून. घाबरला तो पोरगा. ऊन आहे. आम्ही आता राईड घेतली, मी आणि रोहन दादाने राईड घेतली. आमचे व्हिडिओ काढणे नाही आले, जाऊ द्या. पण आम्ही या गाडीची म्हणजे आम्ही जी गणपतीपुळेला मी आणि कृष्ण राईड घेतलेली तीच राईड इथे घेतलेली. मजा आली. पर पर्सन आम्ही 2 लोकांचे 300 रुपये दिलेत. ठीक आहे, पण ती गणपतीपुळेसारखं ती लोक चालवत नाही, आपल्याला देतात चालवायला. स्वतः पण तुम्हाला जमत असेल तर तुम्ही चालवू शकता. ते पार एक तिथे एक पॉईंट आहे, तिथून फिरून यायचं. म्हणजे ते सुरूची झाड आहेत ना त्याच्या थोडं पुढे, तिथून फिरून यायचं इथपर्यंत. एकदम मस्त मजा येते. तर आता आपण बाहेर निघायला बघूया, अजून काय नियोजन आहे बघायला पाहिजे ना. आपलं बीचवर फिरणं झालेलं आहे. आता मेनू टाईम आहे ते म्हणजे आपल्या पेटपूजाचा. चला आता एक मजा. व्हिडिओ डिलीट 15 नोव्हेंबर सॉरी. आता आपण बघूया, एक हॉटेल आहे राणे करून, त्यांनी इंस्टाग्रामला रील बघितलेली. सो आपण तिथं जाऊया आणि लंच करूया. राणे लंच होम, ताटभर पोटभर. बायलाच्या चिपल्या आम्हाला इथे सांगितलेलं आहे. काय स्वीट फॅमिलीची व्हिडिओ बघून आले. बायलाच्या चिपल्या इथेच सांगितलं ना. टाळ चिपळी. तुला काय आला झाडाखाली आंब नाहीत काय आले. आपल्या थाल्या आल्या इथे तिकडं पापलेट घे, फोटो काढून घे. ओके बांगडा, अजून कोणता बांगडा स्वस्त मुशी माझ्या का बांगडा. मग हे मी माझा घेतो इकडे. वा मस्त आलाय. मी बांगडा मागवलाय आणि पापलेट, सुरमई. सुरमई छान आहे, तब्येतीला खूप छान. कालच खाल्ली ना आपण. निंबू दादा. आपलं जेवण झालं आणि खूप चांगलं जेवण होतं. दुसऱ्या ठिकाणी आम्ही जिथं नाराजला झालो, त्यांचं हॉटेलचं नाव आहे राणे. काय फुल नाव काय राणे किचनचं? राणे लॉन्च. राणे लॉन्च. इथे जेवण वगैरे खरंच खूप चांगलं मिळालं आम्हाला. फिश आणि मेन म्हणजे ना मित्रांनो, इकडे खेकडा ट्राय करा. क्लास एक नंबर. म्हणजे त्यांच्याकडे खेकडा अवेलेबल नव्हता, पण जेव्हा त्यांनी एका इंस्टाग्रामवाल्यांचं नाव म्हणजे यूट्यूबरचं नाव सांगितलं, तेव्हा त्या स्वतः गेले. म्हणजे जे ओनर आहे ते गेले, त्यांनी खेकडे आणले. क्लास बनवून नागाव बीच जाताना हॉटेलमध्ये लागतेच. चला आपण आता घरी जाऊया, कारण आपलं पुढे प्रवास करायचा. आता आपल्या समोर गाणं सादर करणार आहेत श्री रोहन पैकडे, आणि गाणं सादर करावं. आणि पार्श्वगायक विक्रांत कदम. हा साडी आली लाली 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 दिसते मी भारी, माझा फोटो माझा काढ. साडी आली लाली 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 दिसते मी भारी, माझा फोटो माझा काढ. झाला. मित्रांनो आता मी परतीच वाट पकडली आहे आणि तिथून आम्हाला रूमवर जायचं, बॅग कलेक्ट करायचे, थोडं फ्रेश होऊन आणि नंतर आम्ही घरी निघू. कारण तुम्ही बघू शकता प्रखर ऊन आहे आणि या ऊनमध्ये हालत खूप खराब झाली आहे. जेवलो आता. या जेवल्यानंतर आमच्या रोंदानाची गोळी असते ती घ्यायची वेळ आहे, पण ती आता घेऊ नाही शकतो, ती सर्व घरीच घेणार. चला आता घरी जाऊन बॅग कलेक्ट करूया. मित्रांनो आम्ही आता निघालो आहे परतीच्या प्रवासाला. एक छोटा चेंज आहे. आता ओला बुक नाही झाली, सो मला बसने जायला लागणार आहे. पण आता वाया मार्गे जाऊ. चला प्रवास काय कसा पण करायचंच आहे, घरी तर जायचं. मित्रांनो आम्ही बस पकडली आहे, पण फुल ऑफ ड्रामा चालू आहे. त्या लेडीजने ना इकडे पुढे बसले, त्यांनी वर चढून सीट पकडली. आम्ही पण वर चढून पकडली. मी पण बॅग टाकलेली, पण त्या बाईचं म्हणणं आहे की मी रुमाल टाकलेला मुलांसाठी बसण्यासाठी, तर त्या दादाने रुमाल वर ठेवून दिला. आता एवढे भांडतायत ना, ती आजी बोलता बोलून गेली हा देश आमचा नाही आहे. अरे काय यार, किती नागरिक आहे लोक. त्यांना असं म्हणत होतं की आपली जागा नाही. बापरे.
खूप संडेला खूप हाल आहेत मित्रांनो इकडं. आणि मेन म्हणजे जेटी बंद झाली त्यामुळे जरा जास्त वांदे झालेत, नाहीतर एवढे वांदे झाले नसते आपले. चला आपल्याला आता पनवेलपर्यंत प्रवास करायचा, पनवेलच्या पुढेपर्यंत घरापर्यंत जायचं. मी पोहोचलो पनवेलला, रिक्षा गेली डायरेक्ट. बाकी सगळे पोरं पोहोचतीलच आता माझ्या मते, कारण फोन तर लागत नाही, म्हणजे पोहोचत जवळच असतो. ते पण काही घरी पोहोचलेलं नाही अजून. पण आपण आता घरी जाऊया. आज मॅच आहे, फायनल आहे IPLची, ती पण बघायची आपल्याला. आणि खूप थकलेलो आहे माझ्यामध्ये. घरी जाऊन मी ब्लॉगचा एंड करून टाकला, पुढे काय दाखवणार नाही. आता फार वैतागला आहे, झोपला गाडीमध्ये 2 वेळा. चला फायनली घरी पोहोचलोय, मेन म्हणजे सुखरूप पोहोचलोय. आणि आता तुम्हाला राम राम बोलायची वेळ आलेली आहे. आपण आता भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय द वे सगळी पोरं व्यवस्थित घरी पोहोचलेत. आता संध्याकाळी म्हणजे 8-9 डायरेक्ट 10 वाजता सगळं येणार आहे. सो माझ्यामध्ये सगळे मॅरेड आहेत. आता बायकोच्या शिवाय ऐकत असतो. सो फ्युचरमध्ये तुमच्या या भाऊला पण ऐकायचे, मी तर अजून पण ऐकतो. म्हणजे बरं का, मी कधी नाव रिव्हील नाही करणार, जेव्हा होईल तेव्हा. बाय द वे आत्तापुरती मी तुम्हाला रामराम करतो. आणि लवकरच आपल्या पावसाळी सत्र चालू होतील, किंवा त्या अगोदर कुठे जायचं असलं तर नक्की जाऊ आपण. तोपर्यंत गुड नाईट, बाय बाय.